नमस्कार, कविता's टेस्टी फूडमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कोकणी पद्धतीने फिश करी करणार आहोत। त्यासाठी मी सुरमई फिश घेतलेली आहे। हे सुरमईचे पीस घेतलेले आहे आणि तोंडाचा पण भाग घेतला आहे। तर हा तोंडाच्या भागाने ना आपली फिश करीची टेस्ट खूप छान लागते। फोडणीसाठी लसूण आणि कढीपत्ता ठेचून घेतलेला आहे आणि फोडणीलाच मेथी दाणा पण घेतलेला आहे। यातला मी थोडा अर्धा वाटणामध्ये घालणार आहे आणि अर्धा फोडणीसाठी घालणार आहे। आणि वाटण्यासाठी इथं कोथिंबीर, 2 टोमॅटो, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 7-8 आल्याचे तुकडे, कोकम भिजून घेतलेला आहे। मी 10-12 कोकमचे तुकडे असतील। हे मिरच्या ह्या 3 घेतलेल्या आहे। इथं मी खोबरं ओलं पण घेतलं आणि सुकं पण घेतलेलं आहे। ओलं यासाठी घेतलं की ओल्याने ना भाजीची चव छान लागते आणि सुक्याने ना भाजीला तर्री खूप मस्त येते अशी। आणि मीठ घेतलेलं आहे। इथे सुके मसाले घेतले आहे। 1 चमचा मी जिरे घेतलेला आहे, 1 चमचा बारीक धन्याची पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे मी इथे लाल तिखट घेतलेला आहे। हे लाल तिखट माझं बेडगी आणि काश्मीरी मिरचीचं आहे, जास्त तिखट नाहीये त्याच्यामुळे मी जास्त घेतलेला आहे। इथे मी माशामधला ना मधला भाग घेतलेला आहे, मोठे मोठे तुकडे। हे मी फिश फ्राय करणार आहे। तर फ्रायची रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की टाकेल। सर्वात आधी आपण ह्या फिशच्या तुकड्यांना ना मॅरिनेट करून घेऊया। थोडा अर्धा चमचा हळद घालते मी याच्यात, थोडंसं 1 चमचाभर मीठ आणि थोडा निंबाचा रस पिळते, अगदी थोडासा। हे असं केल्याने ना माशांच्या तुकड्याला छान टेस्ट लागते। या माशांच्या तुकड्यांना मी छान मसाला लावून ठेवलेला आहे। आपण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। या आपण सर्व गोष्टींचं मिक्सर मध्ये वाटण करून तयार करून घेऊया। त्याचे सुके मसाले सर्व एकत्र करून छान त्याचं वाटण तयार करून घेऊया। मिक्सर मध्ये बघा मी छान बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे। हे बघा मस्त बारीक वाटलेलं आहे। मोठे 2 चमचे मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मेथीचे दाणे घालते थोडे, अर्धे मेथीचे दाणे मी वाटणामध्ये पण घेतलेले आहे। मेथी दाणा आपला छान तडतडला आहे। आता आपण लसूण आणि कढीपत्ता जो ठेचून घेतला होता ना तर तो घालूया। तो थोडासा फ्राय होऊ द्या, नंतर आपण मसाले घालूया। ते वाटणात पण लाल तिखट घातलेलं होतं, पण आता इथे थोडासा एक अर्धा चमचा लाल तिखट घालते। तेलामध्ये लाल तिखट घातलं ना आपलं तर भाजीला ना कलर छान येतो, त्याच्यामुळे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं। आता वाटलेला आपण मसाला घालूया। मसाला आपण आता चांगला 5-7 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। सगळा कच्चापणा गेला पाहिजे। टोमॅटो आपण सगळं कच्चं घातलेलं आहे ना, तर त्याचा कच्चापणा जायचं चांगलं 5 ते 7 मिनिट आपण परतून घेऊया मसाला। हे पहा आपला छान मसाला भाजून झाला आहे। 5 मिनिटं तरी मला लागला हा मसाला भाजायला। मी थोडंसं पाणी टाकून अजून त्याला 2-4 मिनिटं अजून भाजून घेणार आहे। एकूण मी 7-8 मिनिटं तरी मसाला भाजून घेणार आहे हा। आपला छान मसाला भाजून झालेला आहे, त्याला तेल पण सुटायला लागलेलं आहे। आता आपण यात पाणी टाकूया। यात मी गरम पाणी टाकते। नेहमी तुम्ही असे रस्साची भाजी करताना गरम पाणीच टाका, म्हणजे भाजीला तर्री छान येतं आणि भाजीचं टेम्परेचर पण डाऊन होत नाही। मग तुम्हाला कशी पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। भाजीमध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे, तर मीठ टाकूया चवीपुरतं। मीठ तुम्ही बेतानेच टाका, कारण कोकम आहे ना, तर कोकमला पण मीठ असतं बऱ्यापैकी। भाजीमध्ये मी आता मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा। आता कोकम घालते आहे, कोकमचा आगळ आणि हे कोकम मध्ये पण मीठ असतं, कोकमला पण लावलेलं। तर भाजीत मीठ टाकताना तुम्ही व्यवस्थित टाका, नाहीतर मग खारट होईल तुमची भाजी। एक उकळी आल्यावर आता आपण याच्यामध्ये माशाचे पीस टाकूया। भाजीला छान उकळी आली आहे। आता आपण माशाचे तुकडे घालूया याच्यामध्ये।
4 ते 5 मिनिट छान शिजवून घेऊया. मासे शिजायला जास्त वेळ नाही लागत, पण आपण याला जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर मग माशाचे तुकडे होतील. आता आपण 5 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेऊया. हे पहा, आता आपली 5 मिनिटं झालं, भाजी छान शिजली आहे. हा मस्त काय कलर आला आहे बघा भाजीचा. माशाचे पीसेस पण चांगले शिजले आहे. याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर भरते. ही भाजी आपण अशीच 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग सर्विंग करायला घेऊया, म्हणजे तेल छान येतं अजून भाजीला. ही फिश करी टेस्टी बनवण्याची अशी टिप आहे की मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आणि त्यातील कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतला पाहिजे. त्यासाठी तो 7 ते 8 मिनिटं भाजणे आवश्यक आहे. मी ही कोकणी स्टाईल फिश थाळी बनवलेली आहे. याआधीच मी सुरमई फ्राय आणि सोलकढीची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही फिश करी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट्सद्वारे कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कवितास टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.